नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु मॅथमॅटिक्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वर्ग 12वीचा डिफरन्शिएशनचा क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन आहे d/dx sin 2x + 3. ऑप्शन ए दिलेला आहे cos 2x + 3. ऑप्शन बी आहे 2 cos 2x + 3. ऑप्शन सी आहे -cos 2x + 3 आणि ऑप्शन डी आहे 3 cos 2x + 3. तर आता आपल्याला sin 2x + 3 याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर क्वेश्चनमध्ये आपल्याला d/dx sin 2x + 3 हे आपल्याला सॉल्व करायचं. तर आता sin 2x + 3 हे कंपोजिट फंक्शन असल्यामुळं या ठिकाणी फॉर्म्युला यूज होणार d/dx sin f(x) चा. तर sin f(x)चं डेरिव्हेटिव्ह असतो cos f(x) × f'(x). याचा अर्थ जे f(x) राहणार, f(x) ची व्हॅल्यू 2x + 3 राहणार. मग sin 2x + 3 याचा डेरिव्हेटिव्ह cos f(x) इथे येणार cos f(x) ची व्हॅल्यू येणार 2x + 3 आणि पुन्हा f'(x) d/dx f(x) ची व्हॅल्यू आहे 2x + 3. तर आता आपण cos 2x + 3 ॲज इट इज ठेवूया. या ठिकाणी ॲडिशनचा रूल यूज करूया d/dx u + v. याला आपल्याला du/dx + dv/dx लिहिता येईल. मग या ठिकाणी d/dx इथे येणार 2x + d/dx इथे येणार 3. पुढच्या स्टेपमध्ये cos 2x + 3 ॲज इट इज ठेवणार. या ठिकाणी 2 हा कॉन्स्टंट असल्यामुळं हा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येणार. तर इथे येणार 2 d/dx आत राहील फक्त x प्लस या ठिकाणी 3 हा कॉन्स्टंट असल्यामुळं कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असणार 0. मग cos 2x + 3 हे ॲज इट इज राहणार, 2 ॲज इट इज राहणार. एक्सला एक्सनं डिफरन्शिएट केल्यामुळं याचा आन्सर येणार 1. cos 2x + 3 2चं मल्टिप्लिकेशन 1 सोबत केल्यानंतर येणार 2. तर याला आपल्याला लिहिताना 2 cos 2x + 3 या पद्धतीनं लिहिता येईल, जे आपलं ऑप्शन नंबर बी मध्ये आहे. थँक्यू.